मी ठाण्याचा पालकमंत्री असताना देखील गणपत गायकवाडांनी तक्रार केली नाही. शंभूराज देसाई. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंवर तथ्यहीन आरोप केलेत. त्याबद्दल आमची भूमिका फडणवीसांसमोर मांडली. गायकवाडांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. गणपत गायकवाडांनी समन्वय समितीमध्ये काहीही बोलले नाहीत. 1.5 वर्षात एकदाही आरोप केला नाही. मी ठाण्याचा पालकमंत्री असताना देखील गायकवाडांनी तक्रार केली नाही. अध्यादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटलांनी स्वीकारला आहे, त्यामुळे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. अध्यादेश काढलाय, त्या बाबतीतला निर्णय येणाऱ्या अधिवेशनात होईल. जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलन करू नये. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे. दिलाय, जे आश्वासन दिलंय याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे. त्या बाबतीत आमची कार्यवाही माननीय भुजबळ साहेब आजच्या बैठकीला उपस्थित होते. चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. संजय राऊतांना नेहमीच भडक वक्तव्य करण्याची सवय आहे. संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरगं सुद्धा गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी, माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका. ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही. सकाळचा भोंगा वाचतो तो कधी खरा नसतो. त्यामुळे संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणी बघण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. आमचं मत ते आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत. परंतु आज माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघे ह्या 2 दिवसामध्ये बसतील आणि समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं सगळं धोरण त्याप्रमाणे समन्वय समितीला कळवतील. त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका होतील.